तर कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्ग जाहीर झालेला आहे। कल्याण डोंबिवलीचा महापौर एसटी प्रवर्गाचा असणार आहे। महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत ही जाहीर झालेली आहे। याच संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। महेंद्र, काय घडामोडी एकूणच घडतायत? महापौर पदाची आरक्षणाची सोडत ही सुरू झालेली आहे। कल्याण डोंबिवलीची सोडत आपल्यापर्यंत येते। सध्या इथे एसटी प्रवर्गासाठी सोडत ही जाहीर झालेली आहे। इतर ठिकाणचे काही असे निर्णय हे समोर आलेले आहेत का? नावं समोर आलेली आहेत का? अद्याप तरी सोडत प्रक्रिया सुरू आहे। अनुसूचित जातीकरिता सोडतीकरिता महानगरपालिका ज्या 14 महानगरपालिकेसाठी 3 पदे काढत आहेत आणि एकंदरीत इचलकरंजी, चंद्रपूर, संभाजीनगर, जालना, जळगाव, ठाणे, धुळे, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव, लातूर, वसई विरार आणि भिवंडी त्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा एसटी प्रवर्गाचा महापौर होणार हे निश्चित झालंय आणि ठाणेसाठी एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। अगदी महेंद्र, जर आपण पाहिलं तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ठाण्यासाठी एससी प्रवर्ग जाहीर झालेला आहे। ठाण्यात असा कोणता चेहरा आहे शिवसेनेकडे? एकंदरीत ठाण्यात शिवसेनाचा चेहरे नावं जरी जाहीर नसली तरी बरेच जुने जाणते लोक आहेत त्यांचा विचार करण्याचा जो शिवसेनेचा विचार आहे। त्यामुळे काही नावं जी चर्चेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जुनीच लोक असणार आहेत अशी नावं सध्या माहिती सांगू शकत नाही। मात्र जुन्या लोकांना चान्स देण्याचा शिवसेनेचा हा विचार आहे। ह्या माहिती आहे, ही बातमी साधारणपणे आपण सांगू शकतो। त्यामुळे शिवसेना कोणाला महापौरपदी बसवते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर चक्राकार पद्धतीनं हे आरक्षण सोडत होते असं म्हटलं जातं। आता या वेळेला नव्या पद्धतीने की जुन्या पद्धतीनं हा एक प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होत होता। सध्या जे आरक्षण सोडत आपण ऐकतोय ती कोणत्या पद्धतीनं होते, त्यात काय निकष असतात? हा जो चक्राकार पद्धतीने केलं तर नव्या जे प्रभाग आहेत त्या पद्धतीने काढले जाते आणि याचा फायदा आहे तो सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य समाजातील लोकांना व्हावा। म्हणजे एसटी ओबीसी या सगळ्या जमातीतील जी लोक आहेत त्यांना याचा फायदा व्हावा या पद्धतीने हा जो तो सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। जी महेंद्र, पुन्हा एकदा या संदर्भात तुमच्याकडे येणार आहे। सध्या आपल्याकडे माहिती येते कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासंदर्भातली। कल्याण डोंबिवली यासाठी एसटी प्रवर्गातील आरक्षण हे जाहीर झालेलं आहे। एसटी प्रवर्ग या ठिकाणी जाहीर झालाय। लातूर महानगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग हा जाहीर झालेला आहे। लातूरमधील हे अपडेट समोर आले। कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाण्यात एसटी प्रवर्गासाठी ही जागा आता राखीव झालेली आहे। एसटी प्रवर्ग जाहीर झालाय। जालना महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती प्रवर्ग जाहीर झालेला आहे। लातूर महापालिका अनुसूचित जाती प्रवर्ग, तर कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग जाहीर झालेला आहे। महेंद्र, आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिकांची माहिती तुमच्याकडे येते? आतापर्यंत कोणकोणत्या सोडती या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत? तर महेंद्र यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्या आपल्याकडे विविध महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत ही समोर येते। कल्याण डोंबिवली, जालना, ठाणे, लातूर या सर्व महापालिकाच्या महापौर पदासंदर्भातली ही सोडत समोर आलेली आहे। जालना अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ही सोडत जाहीर झालेली आहे। तर ठाण्यात एससी प्रवर्गासाठी आरक्षण हे जाहीर झालेलं आहे। त्यामुळे ही जागा एससी प्रवर्गासाठी आता आरक्षित राहील। आता यानंतर या पक्षांकडून, ज्या पक्षांचं बहुमत या महानगरपालिकेसाठी आहे, त्यांच्याकडून कोणता चेहरा दिला जातो, कोणत्या महापालिकेला कोण महापौर मिळतो ते नावं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विविध महापालिकांचं हे प्रवर्ग सध्या जाहीर होताना आपण पाहतोय। आरक्षण सोडत ही सुरू झालेली आहे। 29 महापालिकांसाठीची ही आरक्षण सोडत आता हळूहळू समोर येते। आपल्याकडे आतापर्यंत 4 महानगरपालिकांचे महापौर कोणत्या प्रवर्गाचे असेल त्या संदर्भातली माहिती समोर येऊ लागली आहे। ठाण्यात एसटी प्रवर्गासाठी
राखीव असेल, ठाणे महापालिका एसटी प्रवर्गासाठी राखीव असेल, जालन्यात अनुसूचित जाती प्रवर्ग जाहीर झालेला आहे। लातूरमध्येही अनुसूचित प्रवर्ग हा जाहीर झालेला आहे। कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्ग जाहीर झालेला आहे। आतापर्यंत 4 महानगरपालिकांसंदर्भातला हा निर्णय समोर आलेला आहे, ही सोडत समोर आलेली आहे। अजूनही अनेक महापालिकांची सोडत ही बाकी आहे, त्या संदर्भातले अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची मात्र महानगरपालिका यात ठरते ती म्हणजे मुंबई महानगरपालिका। बीएमसीत कोण? बीएमसीची आरक्षण सोडत ही औत्सुक्याची राहणार आहे, कारण जर एसटी प्रवर्गासाठी हे पद सुटलं तर मात्र भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे असा उमेदवार नाहीये, केवळ ठाकरे गटाकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार आहे। त्यामुळे मुंबईत या घडामोडी अधिक वेगवान होऊ शकतात। मुंबईत काय होतं? मुंबईत महापौर पदाची जागा कोणासाठी राखीव राहते त्याकडे केवळ मुंबईकरांचंच नाही तर आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सध्या कल्याण डोंबिवली, ठाणे, जालना आणि लातूर या ठिकाणची सोडत आपल्या समोर आलेली आहे। कल्याण डोंबिवली या ठिकाणी एसटी प्रवर्गासाठी ही जागा राखीव झाली आहे। ठाण्यात एससी प्रवर्गासाठी जागा राखीव झाली आहे। जालन्यात अनुसूचित जमातींसाठी ही जागा जाहीर झाली आहे। तर आणखीही विविध महानगरपालिकांच्या आरक्षण सोडती संदर्भातील अपडेट आपल्याकडे येते। एकीकडे ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लातूर, जालना, ठाणे, कल्याण डोंबिवली या ठिकाणची ही सोडत आहे। कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाणे महापालिकामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग, जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग, लातूर महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग, कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाणे महापालिकेत अनुसूचित जमाती प्रवर्ग, जालना महापालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग, लातूर महापालिकेतही अनुसूचित जाती प्रवर्ग। तर 29 महानगरपालिकांपैकी 4 महानगरपालिकांची सोडत ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। अजूनही ही सोडत सुरूच आहे, त्यामुळे हळूहळू एका महानगरपालिकेसंदर्भातली ही सोडत आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कोणती महानगरपालिका, त्यातला कोणता महापौर पदासाठी कोणता प्रवर्ग जाहीर होतो, कोणत्या प्रवर्गासाठी ती जागा ते महापौर पद राखीव राहतं त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर अद्याप 25 महानगरपालिकांसंदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत येणं बाकी आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि लक्ष लागून असलेली महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका। तर अर्थात प्रत्येक पक्षाची धाकधूक यानंतर वाढलेली आहे। कोणत्या प्रवर्गासाठी महापौर पद त्या महानगरपालिकेचं ठरतं, राखीव राहतं याकडे लक्ष लागलेलं आहे। ठाण्यात एससी, कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी जागा सुटली आहे। जालन्यात अनुसूचित जाती, लातूरमध्ये अनुसूचित जातीसाठी महापौर पद आरक्षित झालेलं आहे। आता यात महिला की पुरुष या संदर्भातीलही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे। प्रत्येक अपडेट जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। सध्या ठाणे, कल्याण डोंबिवली, जालना, लातूर या ठिकाणची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। तर अत्यंत चुरशीची अशी ठरलेली यंदाची महानगरपालिका निवडणूक, मोठ्या गॅपनंतर ही निवडणूक झाली, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले होते। यात एकूणच निकालाचा धांडोळा घेतला तर महायुतीला यश मिळताना या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। अनेक